विशान राजपूत. बोला. काय प्रश्न आहे तुम्हीच विचारा, म्हणजे लोकांना समजू शकेल. जय सच्चिदानंद. हां बोला. दीपक भाई, मला हे विचारायचं आहे की रोजच्या जगण्यामध्ये देखील आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. जी आपण कर्म बांधली आहेत, त्यात ॲडिशन अजून होऊ नये, त्यासाठी आपण काय करू शकतो? व्हॉट कॅन वी डू फॉर दॅट? कर्म दोन प्रकारची बांधली जातात. एक तर कुणाला सुख दिलं तर पुण्य बांधलं जातं, कुणाला दुःख पोचवलं तर पाप बांधलं जातं. म्हणून दुःख देणाऱ्या भावाने सुधारणा करूया, पुण्य देणारी राहू द्या. तर तेच आयुष्यात चेक करायचं केव्हापासून, लहानपणापासून आजवर कोणाकोणाला दुःख पोचवलं. मम्मी असेल, पप्पा असतील, भाऊ बहीण आहेत, शाळेतले फ्रेंड्स ते सुद्धा असतील, टीचर्स आहेत, लग्न झालं असेल तर नवरा बायकोमध्ये, सासू सासरे आहेत, बिझनेसमध्ये मित्र आपले पार्टनर्स आहेत, कलिग्ज आहेत, असिस्टंट्स आहेत. कोणी जीवनातल्या प्रत्येक वळणावर चेक करा आपली चूक कुठे झाली, कोणाला दुःख दिलं आपण. त्यासाठी भगवंतांकडे माफी मागत राहा आणि सद्भावना ठेवा की माझ्यामुळे कोणालाही दुःख द्यायचं नाही आहे. माझ्या वाणीने, विचाराने, वर्तनाने कोणालाही दुःख नाही द्यायचं. आणि दुसरं, आपण कोणाच्यातले दोष पाहिले का? कोणी अपमान केला तर आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो, या माणसाने माझा अपमान केला होता, मी बघूनच घेईन, माझी काय चूक झाली, सर्वांसमक्ष मला अपशब्द बोलला होता. म्हणजे दोष दिसतात तेव्हाही समजून घ्यायचं की मला दोषी दादा भगवानांनी एकच वाक्य सांगितलंय, भोगतो आहे त्याची चूक. आपली चूक आपण कशी शोधून काढणार? म्हणून आध्यात्मिक दृष्टी काय सांगते तर आपल्याला काही भोगावटा आला, बघा सफरिंग आलं, विदाऊट कॉजेस इफेक्ट येणारच नाही. पूर्वामध्ये काही पूर्वजन्मात काहीतरी, त्यामुळे आपल्याला शिक्षा मिळाली आहे. आपला अपमान करणारा तो नवी कर्म बांधतोय, पण आपली जुनी कर्म आपल्याला फळ देत आहेत. तो तर निमित्त आहे, निमित्ताला आपण दोषी ठरवलं तर पुन्हा आपण नवी कर्म बांधू. कोणतंही निमित्त. दादा भगवानांचा कर्मांचा सिद्धांत एकाच वाक्यात सांगितलाय, दुसऱ्यांना दोषी पाहाल तर कर्म चार्ज होत जातील, पण जगाला निर्दोष पाहाल तर कर्मातून सुटका होईल, डिस्चार्ज होऊन सुटाल. म्हणून असं बांधण्याऐवजी कुठे कसं आपण कर्म बांधलाय, दुसऱ्यांना दुःख दिलंय, दुसऱ्यांचे दोष पाहिलेत, त्या जागी आता सुधारा आणि त्या प्रतिक्रमणातून, दृष्टीदोषातून सुटायचं आहे. दुःख द्यायचं नाही. दुःख देऊन काय होतं? आपण कोणाला दुःख दिलं तर तो वैर बांधतो. छोटीशी मुंगी असेल, तिलाही धक्का मारलात तर एवढी चिडते बघा, सोडतच नाही. शरीर तुटलं तरी चावते बघा, जोरात चावते. म्हणजे कोणत्याही जीवाला दुःख दिलं, कोणताही जीव दुःख घेण्यामुळे आपल्याकडे येतच नाही, त्याला सुख हवंय. जीव मात्र सुखाच्याच शोधात आहे. पण आपल्याकडून कोणाला दुःख दिलं गेलं तर तो जीव आपल्याला बांधतो. म्हणजे सुटायचं आहे तर हा उपाय करायचा आहे. बघा, कोणाला दोषी पाहू नका, कोणाला दुःख देऊ नका. समजा असं झालंच, आपली बुद्धी आहे, आपला अहंकार आहे, आपलं मन आहे, डिस्टर्ब होतो आपण. कोणालाही दुःख दिलं गेलं तर माफी मागत राहा. आणि कर्मबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर मग कुठे कर्म चार्ज होतात तिथेच त्याला सील मारावं लागेल. आणि दादा भगवानांनी तोच मार्ग दाखवलाय, म्हणजे कळेल की कर्म कुठून चार्ज होतात. काय नाव आहे तुमचं सांगितलेलं? विशान. विशान. तुम्ही खरोखर विशान आहात का तुमचं नाव विशान आहे? माझं नाव विशान. तुम्ही स्वतः कोण आहात? तर मग काय सांगाल? एक आत्मा. हो, पण ह्या शरीरात राहून काय काम करता? म्हणजे मोस्टली स्वतःचं आयुष्य जगतो किंवा हो, पण दुःख द्यायला वाणीने का वाईट बोलता? आत्मा वाईट शब्द कोणाला बोलू शकतो का? नाही. वाईट विचार करत असेल तर मग कोण करतं? आत्मा काय करतो? हे विशान करतोय. म्हणून हे समजून घ्यायचं आहे की विशान कोण आहे आणि मी आत्मा कसा आहे. लाईन ऑफ डिमार्केशन बिटवीन विशान अँड प्युअर सोल.
आणि त्यासाठी दादाजीने सिंपल एक प्रयोग असा सांगितलाय. समजा तुम्ही म्हणता की हे घर माझं आहे, म्हणजे असं म्हणणाऱ्या घरापासून वेगळा असायला हवं की नको? आता आपल्या बॉडीला आपण काय म्हणतो? माय बॉडी म्हणतो का आय एम बॉडी म्हणतो? माय बॉडी. माय बॉडी. मग माय म्हणणारा आय स्वतः कोण? सेपरेट आय अँड माय. माय स्पीच, माय थॉट्स, माय वाईफ, माय चिल्ड्रन, सगळे मायमध्ये येतं. देन व्हॉट कम्स इन आय? माय हाऊस, माय प्रॉपर्टी, माय ॲक्टिव्हिटी, माय वर्शिप, माय मेडिटेशन. देन व्हॉट कम्स इन आय? इगोइझम, माय इगोइझम, माय इंटेलेक्ट, माय बॉडी, माय हँड्स, माय लेग, एव्हरीथिंग कम्स इन माय डिपार्टमेंट, ऑल बिलॉंगिंग्स. माय ज्याला म्हणतात, आता बिलॉंगिंग आणि ओनर मस्ट बी सेपरेट. मग हा ओनर कोण आहे? माय म्हणणारा स्वतः कोण आहे? सेपरेट आय अँड माय. आय विदाउट माय इज ए प्युअर सोल. इथे बघा, इथे मिक्सचर झालंय आय आणि मायचं. पाय दुखतोय, खूप यातना होत आहेत. अरे तुम्हाला दुखतंय की पायाला? दुखतंय पायाला. हां, पाय चांगला आहे, हे तर हातपाय सगळे चांगले आहेत, पण दुखतंय आपण जाणणारे आहोत. मग काय म्हणतात? मला होत आहे. आपण मिक्सचर करतो. म्हणजे मिक्सचर जसं सोनं, चांदी, कॉपर मिक्सचर असतं ना, त्यातून सेपरेट करायचं आहे सोनं. मग काय करतात अशावेळी? पूजा करून सेपरेट होईल का? नाही. मग काय करायला हवं? म्हणजे मंत्र जपमाळ केल्याने? नाही, हे तत्व 2 तत्वांचं मिश्रण झालं. कॉपर, सिल्वर, गोल्ड, 3 तत्व. तर वेगळं काढायचं आहे तर या तत्वाचा जाणकार असतो सोनार. बघा, सोनाराकडे जायचं, तो सांगेल किंवा तोच वेगवेगळं करून देईल तुम्हाला. तोच, कारण त्या धातूचं तत्व त्यालाच माहिती आहे. प्रॉपर्टी ऑफ कॉपर जाणतो तो, हाऊ टू सेपरेट बोथ एलिमेंट्स. त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे ती प्रायोगिकता आहे. तसाच दादा भगवानांचाही आध्यात्मिक प्रयोग आहे. विशान वेगळा आहे, तुम्ही शुद्धात्मा आहात. विशांच्या डिव्हिजनमध्ये काय काय येतं? आपल्या डिव्हिजनमध्ये काय काय येतं? लाईफ ऑफ डिमार्केशन आहे. मग नंतर शुद्धात्म्याच्या जागृतीत राहू शकाल. विशान वेगळा आहे. विशांकडून नंतर कोणाला दुःख दिलं गेलं तर विशान स्वतःच आपल्या चुकांची माफी मागतो. आता कर्म कशामुळे चार्ज होत असतात बघा, तर मीच विशान आहे. विशान असणं हे शरीराचं स्वरूप रिलेटिव्ह आहे, विनाशी आहे. पण तुम्ही आत्मा आहात, अविनाशी आहात. तुम्ही काय करता? मी विशान आहे. आणि रॉंग बिलीफमुळे कर्म चार्ज होतात. आणि विशान जे काही करतोय त्याला मीच केलं असं मानता. नाही का? म्हणतात ना की मी किती पापं बांधली आहेत, किती कर्म बांधली आहेत, कसं सोडणार आहोत? म्हणजे मीच केलं. क्रियेमुळे कर्मबंधन नाही होत, करता भावनेने कर्मबंधन होतं. एखाद्या माणसाने बघा मंदिराला 50,000 दान दिलं तर लोक काय म्हणतील? दानशूर शेठ, किती चांगलं आहे. त्याला पर्सनली विचारलं, तुम्ही खूप मोठी रक्कम दिलीत? हे ट्रस्टी मंडळात आमचे सासरे बुवा आहेत ना, माझ्या मागे लागले होते, त्यामुळे द्यावे लागले, नाहीतर एक पैसाही दिला नसता मी त्यांना. दुसऱ्या शेठला तुम्ही विचारलं, तुम्ही खूप मोठी रक्कम दिलीत? तर माझ्याकडे जर 10 लाख असते तर 10 लाख दिले असते. भगवंतांचं काम माझ्यामुळे, माझ्याकडे एवढे शिल्लक होते 50,000 म्हणून मी देऊ शकलो. म्हणजे कार्य तेच आहे, पण ह्याचं इंटेन्शन एक पैसाही न देण्याचं आहे आणि ह्याचं इंटेन्शन 10 लाख द्यावेत असं आहे. म्हणजे भाव तिथे कर्मबंधन आहे. क्रिया ती तर पूर्वजन्माच्या भावनेचं फळ आहे. क्रिया हे कर्मफळ आहे आणि भावकर्म. आपण येथे सुधारायचं आहे की मी विशान नाही, मी शुद्धात्माच आहे. आणि विशान जे काही करतोय ते मागील कर्मांचं फळ आहे. मी करता नाही. कोण करता आहे त्याचं दादा भगवानांनी रहस्य सांगितलं आहे. करविणारा कोण? आणि त्या जागृतीत आपण राहिलो तर आपलं मग कोण करविता आहे हे जर जाणलं तर मग माझ्यातली कर्तेपणाची भावना दूर होईल. बघा, कर्मबंधनातून मुक्त होईल. समजलं का? हो. याच्याशी संबंधित माझा आणखी एक छोटासा प्रश्न आहे. जे आपले कुटुंबीय असतात, आपल्या कुटुंबातले जे सदस्य आहेत, आपल्याशी जे परिवार, आईवडील किंवा इतर लोक जे आपल्याशी संबंधित आहेत किंवा आपले सगेसोयरे असतात, जे निधन पावलेले आहेत,
आता एक मनात अपराधीपणाची भावना असते की आपण त्यांच्याशी चांगला व्यवहार करू शकलो नाही आयुष्यातले. आपले कर्तव्य नाही पूर्ण करू शकलो. मग त्यासाठी ही त्यावर काय सेमच करायचं? आहे का? तसंच हां. करायचंय का? तसं त्यात काय होतं की आपले वडील असतील, आई असेल, नवरा बायको, मुलं आहेत, सगळी फॅमिली रिलेशन ते कार्मिक अकाउंट आहे. कार्मिक अकाउंट म्हणजे काय, तर आपण पूर्वभावात काही रागद्वेष केले होते, तर त्या रागद्वेषाचं फळ भोगायला आपण नवरा होतो, वडील बनतो, मुलगा होतो, भाऊ होतो, मिस्टर होतो, बायको होतो. सगळे रागद्वेष पूर्ण करायलाच आहे. आणि हिशोब पूर्ण झाला की सुटका होऊन दुसऱ्या जन्मात दुसऱ्या नातेसंबंधात आपण येत राहतो. या रागद्वेषात आता बघा किती हिशोब आहे. त्या हिशोबापुरताच आपला त्यांच्याशी व्यवहार आहे बघा. आणि कधी कधी वाटतं की मी त्यांना संतुष्ट करू नाही शकलो, कधी वाटतं की नाही मी चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो. जो काही जेवढा त्यांचा हिशोब आहे आपला त्यांच्यासोबत आणि त्यांचा आपल्यासोबत तेवढंच आपण करू शकू. म्हणजे कोणाबरोबर कमीही असतो, कोणाबरोबर जास्तही असतो. आणि कधी एखाद्याला असंही वाटतं की सासू आजारी असते, मलाच करावं लागतं, कुठे जाताच येत नाही, माझं इथेच यांच्या सेवेत अर्ध आयुष्य संपलंय, असेही भाव बिघडतात. म्हणून अशावेळी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपलं कार्मिक अकाउंट आहे, आपल्याला पूर्ण करायचं आहे. करार केल्यात आधीच. ग्राहक आणि व्यापाऱ्याच्या मध्ये कंडिशन असते, ही सगळी कॉन्ट्रॅक्ट आहे बघा. मी 10,000 देईन, 10,000चा माल मला हवा आहे. म्हणजे असा राग आणि द्वेषाचा इथे हिशोब आहे. 2 शब्द असे काही बोललात आपल्याला दुःख होईल, 2 शब्द आपण बोललो की त्यांना दुःख होईल. म्हणजे दुःख द्यायचा हिशोब हा द्वेषाचा परिणाम. आणि असं काही म्हटलं बोललं की त्यांना मजा येते, किंवा ते काही बोलले तर आपल्याला सुख मिळतं, तो प्रेमाचा हिशोब. घरातही 2 मुलं आहेत आणि एकाकडून सुख मिळतं, एकाकडून दुःख मिळतं बघा. म्हणजे प्रेमद्वेषाचा हिशोब पूर्ण करायला आपण एकत्र येतो. आता आपल्याकडून त्यांना समजा आपण म्हणतो की आपल्याकडून संतुष्ट असा व्यवहार होऊ शकला नाही, त्यावर दुसरा उपाय आहे की समजा ते तर नाही येत आता, त्यामुळे आता उपाय हा तर नाही प्रत्यक्ष सेवा करायचा किंवा मदत करायचा. त्यामुळे प्रार्थना करा की जिथे कुठे आहे तिथे सुखशांती लाभो, आत्मज्ञान मिळो, मोक्षमार्गावर प्रगती करो. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष आयुष्यात एकत्र होतो तेव्हा आपल्याला दुःख दिलं गेलं आहे, आपली नीट सेवा करू शकलो नाही, तुम्हाला दुःख दिलं गेलं, मनापासून क्षमा मागतो, माफी मागतो. आमच्या निमित्ताने तुम्हाला जे काही दुःख पोहोचलं सगळ्याची माफी मागतो, मला क्षमा करा. तर ही प्रार्थना आणि प्रतिक्रमण असं आहे, त्यामुळे आपलं रिलेशन सॉल्व्ह होईल. समजलं आता तुम्हाला? होय. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जयसिंटा सुवा, बोला. आपले खरे स्वरूप शुद्धात्मा कायमचेच आहे आणि कधी बदलणार नाही. तर मग ज्ञान कोण घेतं? बुद्धी तर नाही. हो, पण कोण आपलं घेतं? स्वरूप हे शुद्धात्म्याचं आहे, कधी कळलं तुम्हाला? आपल्याकडून आणि निरुमाकडून टीव्हीवर TV पाहून कळलं. हो. हा, पण कधी चिंता वाटते का? थोडी थोडी. चिंता आता नाही वाटत. आता नाही वाटत. नाही. आणि सेपरेशन चिडचिड, आपले खूप असे राग वगैरे नाहीये. नाही. खूप छान. पण हे काय की टीव्हीवरून मिळालं ना ज्ञान? टीव्हीवर बघून समजलं आपल्याला आता तुम्हाला? मग कधी आपल्याला प्रार्थना करते, प्रेयर करते, प्रेयरही दादा करता. भगवानांना आपल्याला शुद्धात्म्याचे स्मरण करून हां. झोपते कायम. तुम्ही झोपता, रोज रात्री मी शुद्धात्मा आहे, तोच अंतिम पण विचार. झोपायचं तर काम करायचं. हा झोपायचं तर झोपून जायचं. जेवण जेवताना तुम्ही स्वतः जेवता का शुद्धात्मा जेवतो? जसिंटा जेवते. जेसिन. तर हे तिकडे डिमार्केशन आणायचं आहे बघा. समजलंय तुम्हाला? पण ते बुद्धीच्या दृष्टीने समजा की टीव्ही बघून, कारण यामुळे आपली बुद्धी सम्यक होते, विपरीत बुद्धी बाजूला पडते. सम्यक बुद्धी, आणि सम्यक बुद्धीने समजायला लागतं की हा देह वेगळा आहे, जसिकेचा आहे, मी शुद्धात्मा आहे. पण धरून कोणी ठेवलं आहे? अहंकाराने. आता उद्या ज्ञानविधी आहे, त्यात दादा भगवानांच्या कृपेने
पुढच्या गोष्टी प्राप्त होतील. आणि होय 5 आज्ञा तुम्हाला समजावून सांगू, ज्यामुळे प्रत्येक जीवन व्यवहारात, म्हणजे जेवायचं आहे तर तिथे कोणती जागृती ठेवायची ते तुम्हाला सांगू. जीवनातल्या प्रत्येक कार्यासाठी, उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी प्रत्येक कार्यात ज्ञान कसं वापरायचं. 2-4 ठिकाणी आपण जागृत राहू, पण 2-4 वेळा विसरलो तर म्हणजे एक्झॅक्ट प्रत्येक ठिकाणी जागृती ठेवू शकू. आणि 5 आज्ञा म्हणजे काय आहे की व्यवहार, आपण व्यवहाराचा समभावाने निकाल करायचा, समभावाने करू आणि त्यामुळे नवी कर्मबंधन होऊ नये आणि शुद्धात्म्याच्या जागृतीत राहू शकू. एवढी समज तुम्हाला मिळेल उद्या. आणि आणि ज्ञान कोण घेतं तर मी जेसिका आहे, जो मानतोय तोच ज्ञान घेतोय. त्यालाच अज्ञानता. आत्मा तो तर ज्ञानीच आहे, त्याला गरज नाही. आत्म्यापासून तुम्ही वेगळे झालात आवरणामुळे आणि देहाध्यासामुळे. आपल्याला लोकांनी सांगितलं तुम्ही जेसिका, तर तुम्ही मानलं तर आम्ही जेसिका. ही अज्ञानता आपल्याला लहानपणापासून दिली गेली आहे. तू मुलगी आहेस, तू हे नाही करायचं, तू हे कर. ही तुझी आई आहे, तुझे वडील आहेत, हा तुझा भाऊ आहे, हा शेजाऱ्याचा मुलगा आहे, त्याच्याबरोबर नाही जायचं. सगळं अज्ञान प्रदान करतो. आणि आपल्यात अज्ञानता घुसून बसली, अगदी अज्ञानता रुतली आहे. म्हणजे ज्ञान घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये कोण आहे, ही जेसिका कोण आहे, मी शुद्धात्मा कशी, जेसिका वेगळी कशी. ही सीमारेषा ज्ञानविधीमध्ये तुम्हाला सापडते. समजलंय आता तुम्हाला. हो जय थँक्यू. सच्चिदानंद. हे काय बुद्धिचित्त नाही तर मग कोण. बुद्धिचित्त नाही, अहंकारच ज्ञान घेतो. बघा, अहंकार म्हणजे काय, रॉंग बिलीफ झाली आहे, त्याला राईट बिलीफ जेव्हा मिळते ना की ही जेसिका वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, नंतर हळूहळू मूळ स्वरूपासोबत अभेद्य होईल. हा वेगळा झाला, अज्ञानतेमुळे वेगळा झाला. अज्ञानतेमुळे अहंकार उभा राहिला, बुद्धी उभी राहिली आणि आम्ही भगवंतापासून वेगळे झालो, भेद झाला. पण ज्ञान मिळाल्यामुळे अहंकार बुद्धीपासून आपण वेगळं होऊन आत्म्यासोबत अभेद्य होऊ. दिलीप. जय सच्चिदानंद पूज्यश्री. प्रश्न असा आहे की जीव शेवटी कशाचा शोध घेत असतो. खूपदा असं होतं की एखादी गोष्ट माणसाने प्राप्त केली तरी त्याची तृप्ती नाही होत, पुन्हा कशाचा तरी शोध सुरूच असतो. एक गोष्ट मिळते, पुन्हा दुसरीच्या शोधार्थ भटकतो. म्हणजे जीवाला नक्की शेवटी हवं तरी काय असतं. ॲक्च्युली प्रत्येक जीव मात्र सुखाच्याच शोधात आहे. आणि अशा सुखाच्या शोधात आहे की ज्या सुखानंतर कधी दुःख येऊ नये. लहानशी मुंगी आहे, हे एखादा माकड आहे, मंकी, त्यालाही पकडून पिंजऱ्यात ठेवलं तर पळून जाईल, दुःख होईल, त्याला पळायचं आहे, मुक्ती हवी त्याला. बंधन कोणाला नाही आवडत, सुख हवंय, दुःख कोणालाच आवडत नाही. पण मनुष्य गतीमध्ये येतात त्याआधी जनावर गतीत तर काय असतं, आहार, मैथून, निद्रा, भय या 4 संज्ञांमध्येच जगतात. जास्त समज नाही आहे त्यांच्याकडे, मर्यादित बुद्धी अहंकार फार नाही, तेवढं डेव्हलप नाही झालेलं. मनुष्य गतीत आल्यावर जास्त कळायला लागतं. क्रोध, मान, माया, लोभ जागृत होतात. त्यामुळे वाटतं की ह्यांचं सगळं चांगलं आहे, माझं असं नाही आहे, मलाही हे मिळायला हवं, मी सुखी होईन. म्हणजे त्या सुखासाठी काही ना काही प्राप्त करायला सगळं आयुष्यानंतर शेवटी मग कळतं की बघा, पैशामध्ये सुख आहे, त्यातून सगळं काही खरेदी करू शकू. सुखी व्हायला पैसा जास्त कमवायचा आहे. कोणी विषय विकारात सुख मानतो, कोणी सत्तेमध्ये मानात सुख मानतो. आणि सगळ्यात शेवटी मग निर्णय घेऊन तसा तो वागतो. पण संसारातली सगळी सुखं आपण चेक करा, पैसा विनाशी, त्यातून मिळणारं सुख विनाशी आहे. मानातूनही बघा अपमान होईल, दुःख होईलच, विषय विकार, तेही सुख विनाशी. मग कशात मध्ये परमनंट सुख आहे. आत्मा एकच अशी गोष्ट आहे जी परमनंट आहे. त्याचं रिअलायझेशन होईल तेव्हा मग चिरकाळ आनंद लाभेल. म्हणजे सगळ्या शेवटी संसारातल्या सगळ्या एकेका गोष्टीतलं सुख शोधत अनुभव घेत डेव्हलपमेंट होत राहते. म्हणजे शेवटी अनुभवातून येत कळतं की संसारातली प्रत्येक गोष्ट विनाशी आहे, त्यातून सुख नाही मिळणार. पण धर्मात प्रगती करून आत्म्याला जाणून घेतलं तर खरं सुख मिळेल. असं करत करत अध्यात्माची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा आत्मदृष्टी मिळते आणि नंतर आत्मसाक्षात्कार झाला की मग तृप्ती मिळते, इच्छांना विराम मिळतो. बघा, मला जे खरं सुख प्राप्त करायचं होतं ते मला मिळालं. आता हे भौतिक सुख
कर्मांचा हिशोब पूर्ण करेन. आता मोक्षाशिवाय, आत्म्याच्या अनुभवाशिवाय या संसारातली कोणती विनाशी गोष्ट मला नको आहे. तिथे पूर्ण विराम लागतो शेवटी. असं सुख शोधतात. पण सुखासाठी जे आपण प्रयत्न करतो ते सुख विनाशी गोष्टीतून मिळवू पाहतो. तो क्रोध, मान, माया, लोभ हिच्या आधारे. आणि शेवटी बघा, दुसऱ्यांना दुःख देतो आणि कर्मबंधनात राहून मग 4 गतींमध्ये भटकत राहतो. म्हणून हे दुःख देण्याचं बंद करावं, तरच थोडी सुखशांती मिळेल. नंतर शेवटी सुख त्या आत्म्याचं प्राप्त झाल्यावर परमनंट हॅपीनेस सुरू होतो, सनातन सुख. या सुखानंतर पुन्हा कधी दुःख येणारच नाही. दादाजींचं ज्ञान मला 1971 मिळालं होतं. इंजिनिअरिंग म्हणजे इंटर सायन्सला शिकत होतो. आणि नंतर माझे मोठे बंधू आहेत ते दादाजींकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे सत्संग ऐकला, नंतर ज्ञान घेतलं. तेव्हापासून आतून शांती लाभायला लागली. जास्त काही कळत नव्हतं. रोज सत्संगाला जाण्यामुळे जास्त हळूहळू समज आली. आणि नंतर इंजिनिअरिंग पूर्ण झालं, नोकरी केली, बिझनेस केला. तेही चालूच होतं. ते काम दीपक करत होता. शिक्षणाचं कामही त्यानेच केलं, नोकरीचं काम त्यानेच केलं, बिझनेसचंही त्यानेच केलं. मी वेगळा, दीपक वेगळा. मला कधी चिंता वाटत नव्हती, कोणतंही दुःख टच होत नव्हतं. सगळे सांसारिक कार्य चालूच असायची. खाणं पिणं, नोकरी धंदा. अंतरात 1 सेकंदही कधी टेन्शन नाही, 1 सेकंद दुःख नाही आलं. शरीराला काही वेदना झाल्या, त्रास झाला, पण मला टच नाही झाला. त्या ज्ञानाचा अनुभव हाच आहे. संसारी दुःख टच नाही होत आणि आत्म्याच्या आनंदात समाधी दशेत राहू शकता. समजलं का आता तुम्हाला? हो, थँक्यू. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.